नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत CTET आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, शिक्षक पात्रतेची कसोटी कठोर, CTETला 25 लाखांवर उमेदवार, प्रलंबित अर्जदारांना 4 दिवसांची संधी, अर्जाच्या महापुरामुळे व्यवस्थेवरही ताण। देशातील शिक्षक भरती प्रक्रियेस दिशा देणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET यंदा अभूतपूर्व प्रतिसादामुळे राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरली आहे। शिक्षण क्षेत्रात धैर्य व संधी शोधणाऱ्या युवकांचा वाढता कल स्पष्ट करता यंदा या परीक्षेसाठी 25 लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली तर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांची इतकी मोठी गर्दी झाली की संकेतस्थळावर तांत्रिक ताण निर्माण झाला। परिणामी अनेक अर्ज अर्धवट अवस्थेत राहिले। ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे CBSE मानवी दृष्टिकोनातून निर्णय घेत प्रलंबित अर्जदारांना दिलासा दिला आहे। CBSEने जाहीर केलेल्या माहितीनुसार 21व्या CTET परीक्षेसाठी एकूण 25,30,581 अर्ज यशस्वीरित्या स्वीकारण्यात आले आहेत। अर्ज प्रक्रियेच्या शेवटच्या 2 दिवसात उमेदवारांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून यामुळे स्पर्धेची तीव्रता आणि परीक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित झाले आहे। अर्ज प्रक्रिया पूर्ण न करू शकलेल्या उमेदवारांसाठी संख्येसह 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा सुरू करण्यात येणार असून ही सुविधा 30 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11:59 उपलब्ध राहणार आहे। ही संधी फक्त आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठीच असून नव्याने अर्ज करणाऱ्याची मुभा दिली जाणार नसल्याने मंडळाने स्पष्ट केले आहे। तर न्यायालयीन निर्णयाचा थेट परिणाम। सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या निकालानंतर आणि त्या अनुषंगाने विविध उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमुळे शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा ही आता केवळ औपचारिक अट न राहता अनिवार्य शैक्षणिक निकष मानली आहे। याच निर्णयांचा थेट परिणाम म्हणून D.Ed व B.Ed धारक युवकांसह सेवेत असलेल्या शिक्षकांनीही मोठ्या संख्येने CTETकडे मोर्चा वळवला आहे। राज्य परीक्षेपेक्षा केंद्रीय परीक्षेकडे वाढता कल। महाराष्ट्र राज्याच्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या तुलनेत CTETची अधिक नियोजनबद्धता, पारदर्शकता व विश्वासार्ह असल्याची धारणा शिक्षक वर्गात बळकावत आहे। राज्य परीक्षेतील कठीण स्वरूप, निकालामध्ये विलंब आणि अनिश्चितता यामुळे अनेक उमेदवार केंद्रीय परीक्षेला प्राधान्य देताना दिसत आहेत। याशिवाय केंद्रीय विद्यालये व नवोदय विद्यालयांमधील नोकरीच्या संधींमुळे CTETचे महत्त्व अधिक वाढले आहे। स्पर्धा तीव्र होण्याची चिन्हे। जवळपास वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर ही परीक्षा होत असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे। शिक्षणशास्त्र पदवी व पदवीधारकांची मोठी संख्या लक्षात घेता यंदा स्पर्धा अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। CTET संचालकाच्या वतीने उमेदवारांना दिलेल्या कालावधीत अर्जातील सर्व त्रुटी दूर करून अंतिम सादरीकरण करावे, कारण त्यानंतर कोणत्याही दुरुस्तीची संधी दिली जाणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे। CTET अर्जाची आकडेवारी कोणती आहे ती बघूया। CTET अर्जाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे। तपशील दिलेला आणि संख्या दिलेली आहे। एकूण यशस्वी अर्ज भरण्यात आलेले आहे 25,30,581। शेवटच्या दुसऱ्या दिवशी दाखल झालेले अर्ज आहेत 3,53,218 आणि अंतिम दिवशी दाखल अर्ज आहेत 4,14,981। तांत्रिक कारणामुळे अपूर्ण राहिलेल्या अर्जाची संख्या आहे 1,61,127। तर ही होती CTET आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।